नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर चला, आज काढला होता मी दसरा. बाहेर पाऊस होता त्यामुळे कपडे धुवायला तर काही जमत नव्हतं, म्हणून मला अगोदर भांडे घासून घ्यावे घरात. तर मग इकडे चालू होते माझे भांडे घासायचे. आता सगळीकडे हीच गडबड चालू असणार दसरा काढायची. तुमचा झाला का दसरा काढून मला कमेंटमध्ये सांगा. आणि चला, मी आवरत होते. तर इथे चालू होती माझी मांडणी. ही छोटी मांडणी आहे ती घासायची. तर सगळी घासून घेतली मी आणि स्वच्छ धुवून घेतली. स्वच्छ धुवून घासून घेतल्याच्या नंतर बाहेर नेऊन ठेवली मी थोडा वेळ. आणि बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. बघा, इकडं सारखा पाऊस पडत होता. तर चला, इकडे माझे कपडे पण धुवून झाले होते आणि थोडा थोडा काढत होते मी दसऱ्याचा राडा. वर पोटमाळ्यावर जे सगळे भांडे घासून झाले होते माझे, आणि हे रोजचा पसारा होता तो सगळा आवरून मग मी छोटी मांडणी जी होती ती रिकामी करून घेतली. तिच्यावरच्या बरण्या खाली उतरून ठेवल्या आणि एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करायला पण ठेवलं होतं सोबतच. आणि थोडंसं गोंधळासारखं झालं होतं, मला काय काम आधी करावं हे कळत नव्हतं. मग काय, इकडं पाणी तापलं, पाणी उतरून घेतलं आणि त्यामध्ये थोडासा निरमा मिक्स केला आणि बरणीतलं सामान सगळं बाजूला काढून घेतलं आणि त्यामध्ये बरण्या भिजायला घातल्या गरम पाण्यामध्येच. आणि थोड्या चिकट झाल्या होत्या तर मग मस्त निघतात बरण्या चकचकीत. तर चला, इकडे चालू होतं माझं दसऱ्याचं काम आवरायचं. आता ही गडबड सगळीकडेच असणार. त्यामध्ये लाईट पण गेली. तर चला, मी इकडे चहा बनवला आणि थोडासा चहा घेतला. चहा पिऊन होईपर्यंत लाईट पण आली होती आणि सगळ्या बरण्या मी व्यवस्थित भिजू घालून ठेवल्या होत्या आणि छान भिजल्या पण होत्या, त्यामुळे त्या इझी क्लीन होत होत्या. तर चला, इकडे सगळ्या बरण्या घासून घेतल्या. मुली शाळेत गेल्या होत्या, मग हे सगळं आवरून मला मुलींना आणायला पण जायचं होतं. तर माझी पण तयारी करायची होती. तर चला, सगळ्या बरण्या व्यवस्थित भिजू घातल्या परत मी. तोपर्यंत ज्या घासल्या होत्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि पलटी करून ठेवल्या एका कापडावर. तर त्याचं मी नंतर सगळं कापडाने कोरड्या करून घेणार आहे. मग त्यामध्ये आपल्याला सामान भरायचं आहे. तर चला, इकडं मस्त अशा बरण्या स्वच्छ घासून घेतल्या. आता सगळ्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये हीच दसरा काढायचीच गडबड चालू असणार आहे. आम्ही गावाकडे घटस्थापना करत होतो, पण इकडे नाही करत. पण तरी पण सगळा राडा क्लीन केला की ह्या दिवसामध्ये खूप छान वाटतं. घर पण स्वच्छ दिसतं आणि खूप प्रसन्न वाटतं हे नवरात्रीचे 9 दिवस. तर चला, इकडे चालू होते माझे भांडे घासायचे. त्यानंतर मग मी स्टीलची मांडणी पण घासून घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरचे हे स्टीलचे डबे पण घासायला काढले. मांडणीचा शूट काही घेताच आला नाही. तर चला, चालू होतं माझं इकडं थोडं थोडं सगळं काढायचं. अगोदर मी पोटमाळे ते सगळे स्वच्छ करून घेतले. आता राहिलेत कपडे धुवायचे, तर ऊन पडलं की मी ते पण धुवून घेणार आहे. त्यानंतर हे सगळं आवरून मी मुलींना शाळेतून आणायला गेले आणि इकडे मग शाळेतून आणल्याच्या नंतर त्यांना जेवायला दिलं आणि भांडे सगळे एका कपड्याने पुसून घेतले. तर इकडे फ्रीज पण क्लीन करून घेतलं होतं मी आल्याच्या नंतर. आणि त्यानंतर मांडणी पण क्लीन झालीच होती. त्यावर मी पेपर आथरले आणि सगळे भांडे व्यवस्थित लावून दिले. तर इकडे बघू शकता आपला सगळा पसारा आवरला होता भांड्यांचा. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. आवरला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.